वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात योग्य कारवाई करणार, सर्व ऑडिओ क्लिप आणि सीसीटीव्ही तपासले जातील, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नको, माझा दुरान्वयही संबंध नाही, मी फक्त लग्नाला हजर राहिलो. वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया. सुनेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या राजेंद्र हगवणेची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, वैष्णवी हगवणेला न्याय मिळालाच पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका. वैष्णवीप्रमाणे मलाही मारहाण केली गेली, पोलिसांकडे तक्रार केली पण पुढे कारवाई झाली नाही. राजेंद्र हगवणेंची मोठी सून मयुरी हगवणे यांचे आरोप, मोठ्या सुनेला मारहाण होतानाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर. वैष्णवीच्या 9 महिन्याच्या बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे, वैशाली नागवडे आणि रुपाली ठोंबरे यांच्याकडून बाळ कसपटेंकडे सुपूर्त. अज्ञातानं कॉल केला आणि बाणेरच्या महामार्गावर बाळाला आणून दिलं, आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं, वैष्णवीच्या काकांची मागणी. वैष्णवीचा मृत्यू हा हुंडाबळीचा प्रकार, लग्नाच्या बैठकीतही फॉर्च्युनर गाडीची मागणी केली होती, वैष्णवीच्या मामांचा आरोप. मुलीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी, वैष्णवी हगवणेच्या वडिलांची मागणी. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहातील 102 नंबरच्या खोलीतून 1,84,00,000 जप्त, चौकशीसाठी एसआयटी नेमणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पैसे न दिल्यास ब्लॅकलिस्ट करण्याची अर्जुन खोतकर यांच्याकडून ठेकेदारांना धमकी, 10 कोटी पुढील 2 दिवसात जमा होणार होते. अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून आतापर्यंत 100 कोटी जमा, संजय राऊतांचा आरोप. विधिमंडळ अंदाज समितीतील आमदारांसाठी धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृहात 5 कोटी ठेवल्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा आरोप, आरोपांनंतर खोलीत यंत्रणेकडून झाडाझडती. अनिल गोटेंच्या आरोपात कोणतंही तथ्य नाही, समिती आणि सरकारला बदनाम करण्याचं काम, अनिल गोटेंचे आरोप अर्जुन खोतकर यांनी फेटाळले. चोरी पकडल्यानं बदनामी केल्याची टीका, धुळे प्रकरण ईडीकडे घेऊन जाणार, संजय राऊतांचा इशारा. पाकिस्तानसोबत नो ट्रेड नो टॉक, आता पाकसोबत चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरबद्दलच असेल. 22 मिनिटात दहशतवाद्यांचे 9 मोठे अड्डे उद्ध्वस्त केले, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. पाकची हेर ज्योती मल्होत्राची गणेशोत्सवादरम्यान मुंबईला भेट, लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी ज्योतीचा वावर, सूत्रांची माहिती. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण, पर्यटकांवर गोळीबार करणारे आरोपी अजूनही मोकाट, एनआयए आणि सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू. भारत पाक संघर्षात अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा जयशंकर यांनी फेटाळला, भारत पाकमधील थेट चर्चेनंतर युद्धबंदी, पाककडूनच युद्धबंदीबद्दल आधी चर्चा सुरू, एस जयशंकर यांच्याकडून स्पष्ट. पुणे, सातारा, धाराशिव, अकोला, रायगडसह राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, राज्यात 48 तासात पाऊस आणि विजेमुळे 24 जणांचा मृत्यू, तर अनेक भागातील घरांचं मोठं नुकसान. पुढील काही दिवस राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा इशारा, मुंबई ठाण्यात येलो, तर पुणे आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट. अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये अज्ञातानं अचानक प्रवेश केल्यानं खळबळ, जितेंद्र कुमार पोलिसांच्या ताब्यात. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार, कोकणातील मासेमारी बंद करण्याचा निर्णय, मासेमारी ठप्प झाल्यानं मच्छीमार चिंतेत. राज्यात कोरोनाचे आणखी 26 रुग्ण, राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 132 वर, सर्वाधिक 25 रुग्ण मुंबईत. इगतपुरीच्या मुंढे गावातील जिंदाल कंपनीला लागलेली आग, 3ऱ्या दिवशी धुमस्तीच, आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. वॉशिंग्टनमध्ये इस्रायलच्या दूतावासातल्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या, यहुदी म्युझियमजवळ 2 इस्रायली कर्मचाऱ्यांवर गोळ्या झाडल्या. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यात वाद, वंशवादाच्या मुद्द्यावरून ट्रम्प आणि रामाफोसा यांच्यात खडाजंगी.